नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इकॉनॉमिकची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला 3 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. यासारख्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स नक्कीच मिळणार आहेत. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनसुद्धा आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली 11वी-12वीची प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 12वी अर्थशास्त्र आहेत बघा. अशा सूचना आपल्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असणार आहेत. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. 20 गुणांसाठी हा आपला पहिला प्रश्न असेल. त्यातला अ भाग 5 गुणांसाठी. त्यात आपल्याला योग्य पर्याय निवडा हा प्रश्न विचारला जाईल. बघा ते प्रश्न. 4 अचूक पर्याय दिले जातील. त्यापैकी एक पर्याय आपल्याला निवडून लिहायचा असेल. त्यानंतर पुढचे प्रश्न. बघा ते पर्याय. त्यानंतर आपला ब भाग असेल, विसंगत शब्द ओळखा 5 गुणांसाठी. चार शब्द दिलेत, त्यापैकी एक शब्द हा गटात बसत नाही, तो आपल्याला वेगळा काढायचा आहे, ओळखायचा आहे. त्यानंतर क भाग, पारिभाषिक शब्द 5 गुणांसाठी. त्यानंतर ड भाग आपला असेल, सहसंबंध पूर्ण करा 5 गुणांसाठी. रिकाम्या जागी आपल्याला अचूक शब्द टाकायचे आहे. बघा, सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं दिलेली आहेत. व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. त्यानंतर प्रश्न दुसरा आपला असेल, संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. आता या ठिकाणी संकल्पना ओळखून दाखवलेली आहे. दुसरा प्रश्न 12 गुणांचा असेल, त्यातला अ भाग हा 6 गुणांसाठी आहे. ब भाग, फरक स्पष्ट करा कोणतेही 3 6 गुणांसाठी. त्यानंतर प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही 3 12 गुणांसाठी. प्रश्न चौथा असेल 12 गुणांचा, सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करा. त्यानंतर प्रश्न पाचवा 8 गुणांसाठी. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत, दिलेला तक्ता उतारा वाचून.
त्यानंतर उतारा, त्यावर आधारित प्रश्न, प्रश्न 6वा सविस्तर उत्तरे लिहा. 16 गुणांसाठी हा प्रश्न आहे.